थोडीशी मिरची पावडर टाकायची. मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकली आणि आता थोडीशी मिरची पावडर टाकते आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे त्याच्यात. हे बघा, अर्धा लिंबू पिळून टाकलेलं आहे. ते झाल्यावर हे आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं मिक्स झालं त्यानंतर थोडीशी मिरची पावडर कमी पडते म्हणून मी अजून थोडीशी वरून टाकते. परत हे थोडं मिक्स करून घ्यायचंय. हे मी थोडंसं तांदळाचं पीठ, त्याची थोडी मिरची पावडर आणि थोडी हळद, थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ते त्याला थोडं आपण चिरा मारून घेऊया. थोडी चिरा मारल्याच्यानंतर ते काय होतं, ते चांगलं परतलं जातं, फ्राय चांगले होते आणि खायला एकदम चविष्ट लागतं ना ते. ते बघा, हे मी मिक्स करून घेतले. मी आता ते तेलात सोडते. तेल गरम झालेलं आहे. त्याला आपण थोडासा चिरा मारून घेऊया. ते थोडंसं परतून द्यायचं. थोडासा गॅस मी फास्ट ठेवते. हे अशा प्रकारे आपण सगळे काढून घेतलेले आहेत आणि हे जे आहेत हे असे सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि बघा किती कडक तळले आहेत, एकदम मस्त कडक तळलेले आहेत. असं तुम्ही